मी विनंती करतो आमच्या प्रेसिडेंटला की त्यांचं पुष्पचक्र स्वागत करावं. आपल्या या विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय स्वामी कदम साहेब ज्यांनी आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी परवानगी देऊन आम्हाला भरपूर सहकार्य केले. मी विनंती करतो की त्यांचे स्वागत आमचे प्रेसिडेंट करतील. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आपल्यातर्फे घेऊन सतत खेळाला आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणारे आमचे काकाश्री मान्यश्री दयानंद पाटील उर्फ राणा यांचं स्वागत करतील आमचे अध्यक्ष बाकीच्या पाहुण्यांचं स्वागत झालेले मात्र गावाकडून खास या कार्यक्रमासाठी आलेले आमचे मित्र विजय पाटीलजी त्यांचं सुद्धा स्वागत आमचे प्रेसिडेंट करतील. आपल्याबरोबर गेले 3 दिवस निरंतर आणि ते आमच्याकडे सहकार्य करण्याचा प्रश्न येत नाही, परंतु त्यांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केलेलं आहे. आज मी आपल्या सर्व जे आहे स्पेशली ज्या पिवळ्या जर्सीमध्ये जे आमचे कार्यकर्ते दिसतात त्यांचं मी फार आभार मानतो की तुमच्यामुळे ते सगळं सक्सेस झालेलं. सगळं जोरदार झालं. अजय तवरकर आणि जितू क्षत्रिय या दोघांनी प्रचंड परिश्रम घेतल्यावर भर उन्हामध्ये ते कालपासून राबत आहेत आणि त्यांच्यामुळेच हे काम आपल्याला सक्सेसफुली करता आलं. त्यामुळे मी त्यांचा स्पेशली आभार मानतो. खरं म्हणजे त्यांचा आभार मानण्यापेक्षा त्यांनी असंच काम वारंवार करून या मुलांच्या पुढच्या कामात खेळासाठी त्यांना प्रोत्साहित करत राहावं अशी माझी निरंतर इच्छा राहील. आणि हे स्पेशल खेळाडू तुम्ही इथे पूर्ण दिवस इथे राहिलात. आमच्याकडून जी काय सोय करायची ती आम्ही प्रयत्नांनी केली. त्यात कुठे कमी अधिक झाले असेल तर आम्ही सर्वजण आपल्याला तुमची माफी मागतो. आम्ही राष्ट्रीय सैनिक संस्था, लायन्स क्लब आणि कार्डिफ इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल आणि गीतांजली विद्यालय अशा सर्वांनी मिळून हा इथे कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाला तुम्ही एवढ्या सगळ्यांनी उपस्थित होऊन हा कार्यक्रम यशस्वी केला आणि त्याच्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद झाले आणि पुढच्या वेळेला पण अशाच प्रकारचे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू. मंचावर उपस्थित सर्वांना मी सांगू इच्छितो सर, ऍट अ टाइम 6 अशा क्रिकेटची ग्राउंड आणि त्याच्यावर ऍट अ टाइम 6 मॅच चालतात असं फार क्वचित कुठेतरी झालं असावं, पण नॉर्मली असं होत नाही. तो प्रयत्न आम्ही केला आणि आमच्या सगळ्या सदस्यांनी तो सक्सेस केला. आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलं, ज्यांनी आले त्यासाठी आम्हाला ऍडव्हर्टाईज दिल्या, त्यासाठी आम्ही त्यांचं खूप खूप आभारी आहेत, कारण त्यांच्यामुळेच हे अशक्य झालं आणि त्याच्यासाठी मी त्या सर्वांचा मनपूर्वक त्यांचा धन्यवाद मानतो. आता मी जास्त काही बोलणार नाही, परंतु आपल्याकडे 3 गेस्ट आलेले आहेत. त्या 3 गेस्टना मी 1-2 मिनिटं बोलायला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता. तर सर्वात प्रथम आमचे दयानंद पाटील यांनी शुभेच्छा देत होतो. आमचे नाराज असे काही जास्त बोलत नाहीत, परंतु ते करतात खूप. त्यांनी 3 कोटी रुपयाची देणगी आमच्या समाजाच्या आमच्या हॉलसाठी आणि बिल्डिंगसाठी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा आणि सगळ्यात महत्वाचे नानांची ओळख म्हणजे विरारमध्ये सगळ्यात जुने बिल्डर ते आहेत आणि त्याहून सगळ्यात ओळख त्यांची सांगायची ते अतिशय चांगले सिंगर आहेत. त्यांनी खूप चांगले म्हणजे त्यांच्या गाण्याचे अनेक लोक दिवाण आहेत. तर त्यांना मी विनंती करतो त्यांनी सर्वांना आशीर्वाद द्यावे. सर्व विद्यार्थी दशेतलीच लोक आहेत, मुलं आहेत, चांगले खेळतात. तुम्ही प्रोत्साहन द्यायला प्रशांत सारखा असा एक माणूस उभा असतो आणि त्यामुळे तुम्हाला उत्साह वाढतो. तर प्रशांतला असंच कंटिन्यू या मुलांना असंच सदोदित उत्साहित करत राहण्याची प्रेरणा देऊ. आणि तुम्ही इकडे जे सहभागी झाला आणि कार्यक्रम यशस्वी केला त्यामुळे तुमचे आभार आणि प्रशांतचे आभार मला बोलवल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद. तुमचा प्रेम आणि सहकार राहिलं तर या मुलांना निश्चित पुढच्या काळामध्ये वरच्या स्तरापर्यंत खेळता येईल. आता मी विनंती करेल आजचे आपले स्वप्नील कदम साहेब की तुम्ही बघितलं त्यांना आता बॅटिंग करताना खूप चांगली बॅटिंग करतात ते. तर पुढच्या वेळेला मला असं वाटतं एक मॅच खेळून मी त्यांना सिव्हिल मध्ये बोलावणार आहे, त्यांच्याकडे मॅच खेळून घेणार आहे. निश्चित सर मी विनंती करतो सर की आपण मुलांना थोडंसं मार्गदर्शन करावं.
सर्वांना नमस्कार. लायन्स क्लब आणि प्रसादांना जसे दरवेळेस वेगवेगळे उपक्रम करत असतात समाजासाठी, जनतेसाठी, त्यातीलच हा एक उपक्रम होता. आणि मला वाटते हे मॅचेस भरवण्याचा टाइम हा खूप चांगला होता, जेणेकरून आता 10वीच्या 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि तुम्हाला पण सगळ्यांना स्ट्रेस फ्री व्हायची गरज आहे. त्या अनुषंगाने तुम्ही परीक्षेचा अभ्यास करून कंटाळला असाल तर हे मॅच खेळून, टुर्नामेंट खेळून तुम्ही जरा फ्री झाला असेल असं मला वाटतंय. आणि क्रिकेट हा माहिती आहे सगळ्यांना, इंडियातला सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय आहे. मी माझ्यापासून सगळ्यांनाच क्रिकेट सगळ्यांना खूप आवडतो. आणि बघितले एक मॅच छान खेळतात मुले, एवढ्या कमी वयात चांगली सेन्स ऑफ ह्युमर आणि चांगला मैदानी खेळ खेळतात. आनंद मिळाला आणि कार्यक्रम छान ऑर्गनाइज केला होता. धन्यवाद. धन्यवाद सर. तसं मी पोलीस खात्याचं काम कमी करण्याचा प्रयत्न करतो, कारण असं म्हणतात की रिकामा भेजाव शेतात काय घर. आणि मुलं जर रिकामी राहिली तर त्याच्या मनात काही ना काही वाईट विचार येतील, पण तिथे खेळत राहिली तर त्याच्यावर उत्साह येतील, खेळाडूपणा येईल आणि तुमच्या जीवनामध्ये चांगल्या मार्गावर ते लागतील. आणि असं म्हणतात की सुदृढ शरीर असेल तर त्यामध्ये सुदृढ मेंदू असतो आणि तो त्याला चांगल्या दिशेने देतो. तर तो प्रयत्न आम्ही हा दैनंदिन करत आहोत. आता मी विनंती करतो संतोष शेट्टीजींना, म्हणजे संतोष शेट्टीजी मराठीतून बोलत नाही, ते हिंदीतून बोलतात, परंतु ते एक आमच्या सर्वांचे गाईड आहेत. म्हणजे मी लायन्स क्लब मध्ये जे काही जर्नी आतापर्यंत केलेली आहे तर त्यामध्ये 99% हिस्सा आमच्या संतोष शेट्टीजींचा आहे, कारण सतत त्यांचं मार्गदर्शन आणि एवढ्या योग्य पद्धतीने त्यांचा त्याच्यावरचा अभ्यास असतो की ते ऐकल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो आणि निश्चित आपल्या जीवनामध्ये त्याचा परिणाम होतो. मी विनंती करतो संतोष शेट्टीजींना की त्यांनी कृपया मार्गदर्शन करावं. बड़े प्रेम और सम्मान के साथ आप सबको मेरा प्यार भरा नमस्कार. जब प्रशांत जी ने मुझे बताया कि यहाँ पर 100 टीम खेलने वाले हैं, मैंने तो विश्वास नहीं किया. मैं सोचा ये सिर्फ हम मुंबई में हैं, वो इधर जो कर रहे हैं और हम मान लेंगे. तो खुद देखने के लिए मैं आया हूँ, क्योंकि इनके ऊपर विश्वास नहीं किया. लेकिन यहाँ पर आने के बाद पता चला कि प्रशांत जो बोलते हैं वो करके दिखाते हैं. और हमारे लायंस इंटरनेशनल का सबसे बड़ा मुद्दा है कि बालक को, यूथ, बच्चे को एनकरेज करें स्पोर्ट्स इवेंट्स में, कल्चरल इवेंट्स में. जब ये प्रशांत ने बताया, कभी भी अपने बच्चे को कोई फ्री टाइम नहीं मिलना चाहिए जो गलत चीज करे. इसके लिए हमारा हमेशा एक उपदेश रहता है कि बच्चे को इन्वॉल्व करना चाहिए. और सबसे बढ़िया मुझे आज ये बात लगा कि आपके जो स्पोर्ट्समैन स्पिरिट था, जब आप जीते या हरे, आप जिस के सभी के साथ मिलकर जो खुशी मनाया वो हमें बहुत अच्छा लगा. हम आज आपके क्लब के अध्यक्ष, बसाई क्लब के प्रेसिडेंट और हमारे पास गवर्नर प्रशांत जी को ये आश्वासन देना चाहता हूँ कि प्रशांत जी, ये जो इवेंट है ये अभी हर साल इधर होना चाहिए, हर साल यहाँ पर होना चाहिए. और इस टाइम थोड़े क्लब आए हैं मुंबई से, अगले साल हम पहले से प्लानिंग करेंगे और जितना टीम आ सकते हैं इसमें खेलने के लिए, ये 2 दिन का मेला हो या 3 दिन का मेला हो, हमारे क्लब्स के तरफ से मेन स्पॉन्सर हम रहेंगे 7 बंगलोज क्लब का हर साल. और मैं यहाँ पर बधाई देना चाहता हूँ, आज हमारे अजीज दोस्त तारापुर से भी आए हैं, विजय पाठक जी. जब हमारे जो भी लाइन मेंबर कोई कार्य लेते हैं, हमें इसके लिए उत्साहवान होते हैं कि ये काम अच्छा होना चाहिए. और अध्यक्ष महोदय, मैं आपको बधाई देना चाहता हूं कि आप, आपके क्लब और हमारे पास डिस्ट्रिक्ट गवर्नर प्रशांत जी ने जिस तरीके से इसे ऑर्गेनाइज किया है, इसका हम कितना भी बधाई करूं वो कम पड़ेगा. लेकिन एक आश्वासन देता हूं, अभी ये हर साल इवेंट होना चाहिए और एकदम शानदार होना चाहिए कि विरार में लोग बात करना चाहिए कि लायंस का क्रिकेट टूर्नामेंट कब होने वाला है. फिर से आप सबको धन्यवाद सर. एक्चुअली सर मेरी कॉन्सेप्ट वैसे थी कि ये जो बच्चे रहते हैं जहाँ पे रहते हैं वहाँ पे इतनी जगह नहीं होती खेलने के लिए. अच्छा वो खेलते हैं लेकिन उनको, ये बच्चे 18 के नीचे है, तो जब टीम बनती है तो ज्यादातर जो लड़के होते हैं 20-25 साल के होते हैं, तो इन लोगों को मौका नहीं मिलता. तो मैंने सोचा कि इनको मौका मिलना चाहिए.
दूसरी बात है आचार संहिता चल रही है, तो अगर मैं कुछ करूंगा तो अगर 18 साल के नीचे का बच्चा होगा तो किसी का कोई मतलब नहीं, क्योंकि वोटर नहीं है तो कोई मुझे ऑब्जेक्शन भी नहीं रहेगा। तो ये मेरे लिए और फायदे की बात थी। और मैंने जैसे कहा यूथ को इन्वॉल्व करना था। अच्छा, मी तुम्हाला सर्वांना सांगतो स्पेशली की 1 रुपया फी तुम्हाला 11 रुपये सगळ्यांना ठेवले, म्हणजे 9-11 मुलांसाठी 11 रुपये मी का ठेवली? फुकट नाही काय द्यायचं, फुकट घेतलं की त्याची व्हॅल्यू नसते आणि म्हणून तो फक्त 1 रुपया तुमच्यासाठी ठेवला होता, बरोबर? बाकी तो विषय नाही। मला असं वाटतं की तुम्ही सगळं खेळावं आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी मिळावं। आज तुम्ही एवढे सगळेजण इकडे उभे राहिले, भेटले, आज 500 ते 1000 मुलं तुम्ही इकडे होती, तुमची एकमेकांची ओळख झाली। ही ओळख आयुष्यात कधी ना कधी तुम्हाला उपयोगाला येईल, तुम्हाला आनंद होईल त्याच्यातून, जेव्हा त्याच्यातून फायदा होईल, बरोबर? तर त्यासाठी हा सगळा उपद्रव आम्ही केला। आता बक्षीस समारंभ करायच्या आधी मी आमच्या सेक्रेटरी महोदयाला आदित्यला सांगतो की आज पहिलं वोट ऑफ थँक्स करू घे, कारण एकदा बक्षीस घेतल्यावर वोट ऑफ थँक्स ऐकायला कोण तयार राहत नाही। त्यामुळे वोट ऑफ थँक्स आपण आधी करू आणि ज्या लोकांनी या कार्यक्रमासाठी यशस्वी होण्यासाठी आम्हाला मदत केली पाहिजे त्या सगळ्यांचा तो नामोल्लेख करेल आणि मग त्यानंतर आपण बक्षीस समारंभ करू। तेवढ्या वेळात आमची लिस्ट तयार झालेली आहे। आधी आपण छोटी प्राइजेस देऊ आणि मग आपण शेवटला ही विनर्सची प्राइजेस देऊ। ओके, प्लीज सर। धन्यवाद सर। नमस्कार उपस्थित सगळे मान्यवर मंडळी, शेट्टी साहेब, कदम साहेब, भोसले सर आहेत सकाळपासून, दयानाना, तसेच प्रेसिडेंट व आमचे लाडके अण्णा पीटीजी, आपल्या सर्वांना नमस्कार। आणि तुम्हा सगळ्यांना कसं वाटतंय? अरे बक्षीस घ्यायचंय ना? अरे जोश दिखाओ यार। क्या बात है। मी सर्व मान्यवर मंडळांना सांगू इच्छितो की हे सर्व पोरं लहानपणापासून आपलं आज दिवसभरापासून याच जोशाने इथे खेळत आहेत आणि आज लायन्स इंटरनॅशनल, लायन्स क्लब ऑफ वसई व राष्ट्रीय सैनिक संस्था तसेच कार्डिफ इंटरनॅशनल स्कूल व गीतांजली शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम राबवला होता। तर या ठिकाणी वोट ऑफ थँक्स मध्ये मी सर्व लायन्स क्लब्स ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत, फूड स्पॉन्सर आहेत, वॉटर स्पॉन्सर्स आहेत, तसेच मुलांना जे आपले शेट्टी साहेब आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षी मेन स्पॉन्सर होतील, तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की यंदाच्या वर्षीही आपल्याला शेट्टी साहेब आणि त्यांच्या क्लबनी 50,000चं स्पॉन्सरशिप दिलं होतं, त्यासाठी एका जोरदार टाळ्या। तसेच आजचे विनर टीमला जे प्रथम पारितोषिक मिळणार आहे त्याचं आपल्याला कॅश प्राइज स्पॉन्सरशिप जी आहे ती आपले सन्माननीय दयानंद पाटील यांनी केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। तसेच आतापर्यंत जे तुम्हाला मार्गदर्शन करत होते आपले लाडके अण्णा डॉक्टर प्रशांतजी पाटील यांनी तुम्हाला सेकंड आणि थर्ड कॅश प्राइज दिलेले आहे, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। त्याचबरोबर आज सकाळपासून तुम्ही बघत होतात की तुमच्यासोबत अनेक व्हॉलेंटियर्स इथे उपस्थित होते, त्यामध्ये मुख्य म्हणजे जितू दादा, अजय दादा आणि सर्वच व्हॉलेंटियर्स इथे आपल्यासोबत उपस्थित राहून तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन तुमच्या सोबत होते। मी त्या सर्व व्हॉलेंटियर्सला आभार मानू इच्छितो की तुम्ही सहकार्य केलं आणि आम्हाला हा एक इव्हेंट सक्सेसफुल करायला मदत केली, त्याबद्दल मी काही लोकांची नावं घेऊ इच्छितो, पटापट फक्त नावं घेईल। प्रथमेश, आर्यन, ओंकार, पृथ्वीराज, पियुष, विवेक, पियुष, स्वरूप, निशांत, किरण, मोहित, आकाश, धीरज, सुमित, सेयल, स्वप्नील, रोशन, सूरज, तेजस, हेमंत, बलभीम, रोहन, श्रीधर, अंकुश, दीप, शिवा, प्रकाश, मिहिर, मानस, प्रथमेश, सूरज, दुर्वान, दर्पण, रोहित, जितूदादा, दिनेश, भावेश, प्रफुल्ल, धीरज, राहुल या सर्व व्हॉलेंटियर्सनी आपल्याला इथे सहकार्य केलेलं आहे। तसेच कार्डिफ इंटरनॅशनल स्कूलचे शामराज सर सुद्धा आपल्यासोबत सकाळपासून होते व त्यांची संपूर्ण टीम म्हणजे प्रणय, राहुल, भाविक, दिव्या, निधी, गौरव, शुभम, सौमिल, आकाश, नियती, भावना या संपूर्ण टीमने आपल्याला स्कोरर अंपायरिंगचे काम केले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार। टाळ्यांचा हा थोडा कमी येते, जोरदार टाळ्या झाला पाहिजे। त्याचबरोबर मी आपल्या आई जीवदानी माते संस्थेचे सुद्धा आभार मानू इच्छितो की त्यांनी आपल्याला आपल्या सगळ्यांसाठी अतिशय माफक दरामध्ये अतिशय रुचकर जेवण आपल्याला आयोजित करून दिलं, त्याबद्दल आई जीवदानीला नमस्कार व संस्थेला सुद्धा आभार की त्यांनी आपल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था केली। एकदा जोरदार टाळ्या त्या संस्थेसाठी। त्याचबरोबर आम्हाला लायन्स क्लब ऑफ वसई जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी सुद्धा अथक परिश्रम केलेले आहेत आणि संपूर्ण टीम सोबत हा प्रसंग केला, त्यासाठी एकदा प्रेसिडेंट सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या।
तसेच आपल्या मॅचचे दिवसभर जे प्रक्षेपण चालू होतं, युट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण सुरू होतं आणि चॅनल वरती सुद्धा सिग्नेट केबल विजन आणि युट्यूब प्रक्षेपण करणाऱ्यांचे मनस्वी आभार की आपण लाईव्ह प्रक्षेपण केलं आणि घरी बसलेल्यांना हा आनंद दिलाय। कारण हे बघून एक प्रोत्साहन निर्माण होतं आणि आम्ही टारगेट करू, शेट्टी सर हम कोशिश करेंगे कि इससे ज्यादा बड़ी तादाद में नेक्स्ट ईयर हम इसको ऑर्गेनाइज करते और एक के बदले 2 दिन में करेंगे। त्याचबरोबर सकाळपासून तुमच्या सोबत तुम्हाला एनर्जी मिळावी म्हणून आमच्या टीमचे, आमच्या क्लबचे प्राऊड डॉक्टर अनिरुद्धजी चव्हाण यांनी तुम्हाला सकाळपासून ग्लुकोजचे पाणी दिले, त्याबद्दल मी डॉक्टर सरांचे आभार मानतो की ते सकाळपासून आज इथे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे। अशाच प्रकारे कोणी जर राहिलं असेल आणि हा मंडप डेकोरेटर ज्याच्यामुळे आपल्याला छत्रछाया मिळाली, तर आपले वसंत काका, आपले खूप खूप आभार की तुम्ही केलं। पुन्हा एकदा आपण आणि कॅटरर्स त्यांच्यापैकी कोणी मेंबर्स नाहीये इथे, पण एंड मुवमेंटला आम्ही त्यांना ऑर्डर दिली होती, हे महत्वाचं आहे। काल संध्याकाळच्या एंड मुवमेंटला ऑर्डर दिली आणि आज त्यांनी आम्हाला अतिशय रुचकर भोजन करून दिलं। त्यांनी आपल्याला वेळेवरती करून दिलं, त्याबद्दल केटरर्सचे आभार। तसेच मी काही आमचे लायन्स क्लबचे नावं घेतो की ज्यांनी आपल्याला फायनान्शियली स्पॉन्सरशिप मिळवून दिलेली आहे। लायन्स क्लब ऑफ मुंबई वेस्टर्न, लायन्स क्लब ऑफ वशिवरा क्रेसेंट, लायन्स क्लब ऑफ स्टेट्समन, लायन्स क्लब ऑफ सफारी, लायन्स क्लब ऑफ केळे, लायन्स क्लब ऑफ माणिकपूर, लायन्स क्लब ऑफ पर्ल्स, तसेच लायन्स क्लब ऑफ वसई, लायन्स क्लब ऑफ आगाशी, लायन्स क्लब ऑफ छत्रपती आणि लायन्स क्लब ऑफ 7 बंगलोज शेट्टी साहेबांचा क्लब, लायन्स क्लब ऑफ तारापूर आणि हा तारापूरचे विजयजी पाठक इथे उपस्थित आहे। ते स्वतः इथे आलेत तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ते स्पॉन्सरशिप केली, त्यांच्या जोरदार टाळ्या। सॉरी थोडा फ्लॅश मिळाले। आणि जसं सांगितलं लायन्स क्लब ऑफ 7 बंगलोज जे मी तुम्हाला सांगितलं शेट्टी साहेबांचा क्लब, त्यांनी 50,000 आपल्याला दिले होते, त्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या। असे असंख्य क्लब आमच्या सोबत येऊन त्यांनी आम्हाला या इव्हेंट मध्ये मदत केलेली आहे। तुमचा फार काही वेळ घेत नाही, मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता आहे। याचबरोबर मी बाकी सर्व जे मेंबर्स जे आमच्या सोबत होते, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि हा इव्हेंट सक्सेस करण्यामध्ये मदत केली, माझ्याकडून जर कोणी राहिलं असेल तर माफी असावी, पण त्यांचे खूप खूप आभार। कारण हा इव्हेंट आम्ही खूप परिश्रम करून एकत्रित केला होता आणि अण्णा मला असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सक्सेस झालेलो आहोत आणि तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार एकदा टाळ्या। हेच सांगून मी लायन आदित्य वसई क्लब सेक्रेटरी आपली रजा घेऊ इच्छितो आणि अण्णांना विनंती करतो की त्यांनी पुढील पारितोषिकाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी। आतापर्यंत जास्त वेळ घेत नाहीये, सर्वांना जायचंय। आपल्याला सर्वात प्रथम आपण बरेच बक्षीस या ठिकाणी ठेवलेले आहेत। आमचे मित्र महेश बोंदे यांची सिग्नेट नावाची स्वतःची प्रोडक्शन आहे आणि त्यांनी आपल्याला तुमच्यासाठी खूप काही बक्षीस या ठिकाणी दिलेले आहेत, ती सुद्धा आता आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार आहोत। मी आता आपण जी क्वार्टर फायनल झाल्या त्या क्वार्टर फायनल मध्ये ज्या लोकांना मॅन ऑफ दी मॅच म्हणून आपण गौरवणार आहोत त्यांना बोलून आपण इकडे प्राइज देणार आहेत। आमचे एक एक पदाधिकारी तुम्हाला इथे देतील, पण आपल्याला खूप फास्ट करायचं आहे ते, कारण आपल्याला ह्यासाठी आपल्याला टाइम आहे। तर सर्व क्वार्टर फायनल मध्ये एक प्राइज आहे की भूषण भावेश फ्रेंडशिप आणि त्यानंतर आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर फेअर प्ले, व्हेरी गुड प्ले। मयूर 11 टीमचे आर्यन खूप चांगला खेळ केला आणि तुमचा खेळ आमच्या सर्व प्राइज द्यावं। तिसरा प्राइज आहे बीम बॉईजचा अमित, करतो की त्यांना प्राइज द्यावा।
आता स्पेशली सेमीफायनलचे ज्यांनी आपल्याला खूप चांगला खेळ करून आपल्या संघाला विजय करून दिलेले आहेत त्या सेमीफायनल मधला मयूर 11चा स्वप्नील विनंती करतो की त्याने आपल्या हस्ते हे प्राइज द्यावं. आणि दुसरा प्राइज जाते MIMचा आनंद. शक्तीजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते प्राइज द्यावं. मी आधी जितूला विनंती करतो जितू ही जी बॉलरची जी प्राइज आहे ती तूच डिक्लेअर कर आपण ठरवून द्या. आणि स्पेशली जे या एरियामध्ये क्रिकेट साठी वर्षानुवर्ष काम करतो जितू आणि त्याची असोसिएशन पण तो चालवतो. पण त्या अनुषंगाने त्याने सुद्धा आपल्या वतीने काही जे प्राइजेस ठेवलेले आहेत ती प्राइजेस सुद्धा आपण या ठिकाणी मी जितूला स्वतःला विनंती करतो की त्यांनी स्वतः यावं आणि स्वतः जास्तीत प्राइज द्यावी कारण ती तुम्ही त्या तुमच्या मेहनतीने ते दिलेले आहेत. बेस्ट बॉलर मयूर 11चा तो नाव बदललाय का थोडं टेन्शन पण वाटतं. अच्छा तू ओके अभिनंदन जोरदार टाळ्या त्यासाठी जोरदार. कुठे बेस बॉलर ओके जोरदार. आणि उत्कृष्ट फलंदाज MIMचा इरफान. अरे आतिफ इरफान ये क्या लिखा है इरफान है ना तो तुम लोग नाम बार बार बदलोगे कैसा चलेगा. बैट्समैन कौन है अब आपके प्रेसिडेंट त्याला हे देतील प्राइज. हे पण प्राइज त्याच्यासाठी आपल्याकडून आहे. आता मुख्य बक्षीस समारंभाकडे जाऊ. मला खूप आनंद वाटतो की हे बक्षीस समारंभ होत असताना बक्षीस स्पॉन्सर करणारे आमचे जे अनेक लोक आहेत या ठिकाणी हजर आहेत. उदाहरणार्थ आमचे नाना. परंतु काही ज्या ट्रॉफ्याज आहेत या कार्डिफ इंटरनॅशनल स्कूल आणि त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केल्या होत्या. परंतु आज आमचे जे शाळेचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्या आता त्यांच्याच मिसेसची डिलिव्हरी झालेली आणि ते हॉस्पिटलला त्यांना जावं लागतं त्यामुळे ते यावेळेला उपस्थित राहू शकले नाही. मला आज आपण त्यांच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम आपण साजरा करूया. मी मान्य स्वप्नील कदम सरांना विनंती करतो की त्यांनी तिसरं प्राइज द्यायचं आहे. तिसरं प्राइज आहे फ्रेंडशिप 11 रोख पारितोषिक 3000 रुपये आणि ही चमचमणारी ट्रॉफी.
फायनल मध्ये ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळालेली आहे कोण आहे ते लोक कसं कॉन्ग्रेचुलेशन। तुम लोग तो लूट के चले गए यार। अच्छा लगे, बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा आप लोग खेले और आप लोगों की फील्डिंग जो थी बहुत खूबसूरत थी, बहुत अच्छा फील्डिंग कर आप। थैंक यू, ग्रेट ग्रेट। आणि मॅन ऑफ द सिरीज आहे रवी लेवलचा संतोष शेट्टीजींना विनंती करतो की त्यांनी हे प्राइज त्यांना द्यायचं। बरं आहे, तुझी सगळ्या लोकांची इच्छा आहे की तू काय 2 शब्द बोला। तो बोलतो बोललो नाही का काय खेळलं नाही मजा। आता मी माननीय दयानंद पांडेजी आणि आपण तीन आता सर्वजण तुम्ही एकत्र करा, कारण आता ही सगळ्यात महत्वाची प्राइजेस आहेत, तर आपण सर्वांनी एकत्र करून ही प्राइज देऊया। तर या टुर्नामेंटचे रनर म्हणजे द्वितीय पारितोषिक मिळवलेले आहेत, रोख पारितोषिक 5,000 आणि चमकणारी ट्रॉफी कोण आहे? सगळ्यांनी वरती या, सावकाश आराम से खाली बसा, आपले लोक खाली बसा, फक्त तुमचा कॅप्टन उभा राहील म्हणजे व्यवस्थित होते या पुढे। खूप खूप अभिनंदन। आणि आता अंतिम आणि शेवटचा बक्षीस समारंभ सगळ्यात महत्वाचा आहे। खरं म्हणजे एक सगळ्यात पारितोषिक तुमच्या सगळ्यांतर्फे द्यायचं आहे सर, की हा कार्यक्रम ऑर्गनाइज करण्याकरता म्हणजे आमचा हा तर बरोबर होताच, म्हणजे अजय तोरसकरनी तर
बेटो हाँ देंगे ना, 2 शब्द तो बोलेंगे रमेश। Congratulations. It's a great achievement for your club. रोख पारितोषिक 10,000 माननीय श्री दयानंद पाटील यांनी आपली पत्नी कैलासवासी सौ विद्या दयानंद पाटील हिच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेलं आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या क्रिकेटच्या मॅचेस आपण जे अरेंज करतो ते अरेंज आज आपण करतो, पण पूर्वी आमचे काका लहान असताना ते खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट व्यवसाय घेत असत। आता मी विनंती करतो की या पुरस्काराच्या किंवा विजयाच्या संदर्भामध्ये 2 शब्द बोलावे। बहुत खुशी है ये जीत के, और थैंकफुल करता है टूर्नामेंट जिसने उतारा उनको, जो सिर्फ 11 रुपए में 10,000 प्राइज दे रहे फर्स्ट प्राइज। और मैं हमारे टीम का ओनर जिसने हमको बनाया, मैं उनको 2 शब्द बोलना चाहता हूँ। चलो समीर लायंस क्लब ने बहुत अच्छा टूर्नामेंट उतारा। लायंस क्लब का वैसे भी बहुत नाम है लायंस क्लब का। मैं खुद एक रेलवे स्टाफ हूँ भाईंदर स्टेशन पे, जहाँ पे लायंस क्लब का सफाई का कार्यक्रम या और भी कुछ सोशल एक्टिविटी रहती है। हाँ, वाटर कूलर बैठा है आपने, अभी उसका मेंटेनेंस का काम भी चालू है, मैं ही देख रहा हूँ। हाँ, तो लायंस क्लब ने काफ़ी अच्छा, मतलब भाईंदर में या उनका अंधेरी में भी उनका काफ़ी अच्छा नाम है। तो विरार में भी आज मतलब एक क्रिकेट के माध्यम से लोगों को यहाँ पे एक अच्छा लायंस क्लब एक लोगों को जोड़ने का अच्छा संदेश दिया है, जो कि 3 ऐसे लोग जो होते हैं अंडर 18 के, इनके लिए बहुत अच्छा एक प्लेटफॉर्म, एक टूर्नामेंट उतारा है, जिससे जो भी ये टीम में जो टूर्नामेंट में खेला है, ये पार्टिसिपेशन में कुछ 100 टीम शायद थी, इसके अंदर 100 टीम थी। 100 टीम मतलब बहुत होगी, यहाँ के 100 टीम मतलब बहुत ज्यादा होगी, ये हकीकत बात है। क्योंकि यहाँ के बड़े से बड़े टूर्नामेंट के अंदर 40 टीम 32 टीम ज्यादा मतलब होती है, मतलब इसके अंदर फिर भी 100 मतलब बहुत ज्यादा हो गई। और उसके अंदर सबसे बड़ी बात है कि हमने फाइनल मारा, ये बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है, ये बहुत इंपॉर्टेंट चीज है। इसलिए लायंस क्लब का मैं शुक्रगुजार हूँ, अच्छा टूर्नामेंट उतारा लायंस क्लब ने, और इसलिए थैंक यू। एक सगळ्यात मोठा सत्कार आणि सन्मान आपल्याला करायचा आहे। अजय तोरसकर, मी तुम्हाला सांगतो सर की गेले 4 रात्री हा मुलगा झोपलेला मिळत नाही। सगळ्या टीमला घेऊन एक ग्राउंड आखण्यापासून सगळं काम त्यांनी केलेलं आहे। फुलटून सक्सेस ऑफ दिस गेम हा अजय तोरसकर आहे, त्यांनी खूप मेहनत केलेली आहे। त्याच्यात दुसरा आमचा एक मेंबर आहे मयुरेश कुठे? मयुरेश तो खूप कामामध्ये असतो, पण प्रत्येक धावपळीतून तिने काम केलेलं आहे, त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन। आणि 2-3 लोकांचा आभार मानायचं राहिलेलं आहे। सगळ्यात पहिलं तर महानगरपालिका, भले त्यांनी आमच्याकडे 5,000 रुपये घेतले, पण आम्हाला ग्राउंड वेळेवर दिलं, त्यामुळे त्यांचा आभार मानतो। त्याबरोबरच MSCB कडून आपल्याला ही इलेक्ट्रिसिटी मिळाली, त्याच्यामुळे आपला कार्यक्रम झाला। वसंतनी वेळेत आम्हाला हे सगळे मंडप वगैरे करून दिला, त्याच्या कामगारांचं अभिनंदन, आभार मानतो। तसेच जे बॅनर प्रिंटिंग होतं, खूप 11th अवरला हे काम झालं होतं, ते केलं इकडे। रात्री जेव्हा आम्ही ग्राउंड दाखवत होतो तर सर्वात पहिला आमचे तळेले सर रात्री माझ्याकडे 1 वाजेपर्यंत हे ग्राउंड दाखवत होते, या एज मध्ये सुद्धा, म्हणून त्यांचा पण मी स्पेशल आभार मानतो। भले ते क्लबचे चेअरमन असले तरी मी त्यांचा स्पेशली आभार मानतो। या ठिकाणी कॅटरिंग सर्व्हिस ज्याने आम्हाला पुरवली त्यांचा पण मी खूप खूप आभार मानतो। आणि आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही तळेले बंधू, या दोघांनी गेले 3-4 रात्रीमध्ये ही सगळी डिझाईन जी सगळी तुम्ही पाहता ही सगळी स्वतः बनवली, रात्री बसून ती करून घेतली, आणि काल रात्री सगळी इथे सेट होईपर्यंत रात्रभर ते इकडे होते। सगळ्या टीमच्या डेटा कलेक्शन करून चार्ट बनवण्याकरता सगळं त्यांनी काम केलं, त्यामुळे त्या दोघांचं पण मी खूप खूप अभिनंदन करतो। त्यांची लँडस्केप मध्ये जर्नी खूप मोठी असणार आहे, त्यांच्यामुळे मी आभार मानतो। आणि सर्वात शेवटला सर, तुम्ही सर्व लोक जे पाहुणे या ठिकाणी आलात, सकाळी पण जे सगळे पाहुणे या ठिकाणी आले, ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यांचा पण खूप आभार मानतो। भोसले साहेब, तुमचा स्पेशली आभार, तुम्ही पुण्याहून इकडे आलात आणि हा सेरेमनी इकडे केली, त्याबद्दल तुमचा मी स्पेशल आभार मानतो। आणि जे जेवढ्या लोकांनी आम्हाला फायनान्स दिला त्यांचा मी आभार मानतो। अनेक आम्हाला मदत केली, पाण्याची सोय असेल, जेवणाची सोय असेल, सगळे शाळेने आम्हाला दुनियाभरची मदत केली इकडे, की आम्हाला सगळं ऍडजस्टमेंट आणि करून दिली। त्यामुळे या सर्वांसाठी मी त्या सर्वांचा आभार मानतो, आणि असंच तुमचं सहकार्य, तुमची मदत द्यावी
त्यात आमचा आकाश पोकळे आणि इतर पत्रकार बंधू यांनी ही सगळी बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, जेणेकरून लोकांपर्यंत ही बातमी मिळाली आणि ते आम्हाला खूप मेंबर्स मिळाले, त्यामुळे त्यांचा सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. तरी या क्षणी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. जे कोण राहिले असतील त्यांनी माफ करावं, त्यांचा पण मी आभार मानतो. आणि हा इथूनचा चांगला आणि छान यशस्वी झालेला कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. विनर टीम मीम बॉयज एक फोटो घ्यायचा, ग्रुप फोटो, जरा स्टेज कडे यावे. मयूर 11 फ्रेंडशिप 11 या. ऐसा बोलते हैं चेस में काली और सफेद ऐसी मोहरें होती है, कोई जीतता है कोई हारता है, लेकिन जब गेम खत्म होता है सबको एक ही डब्बे में बंद करते हैं. तो आप सब लोग खेले, लेकिन अभी आज के बाद आप फ्रेंड्स हो और बहुत अच्छी तरह से एक दूसरे का करेंगे, और कभी और जगह में होगे तो एक दूसरे के प्लेयर लेके साइड बना के खेलोगे. थैंक यू. कैमरा के अंदर में है.